अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. तुम्ही पाहू शकता एकाच बोरीच्या झाडावर जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खोपे बनवलेले आहेत. 10 घरटी बनवलेली आहेत एका बोरीच्या झाडावर जवळजवळ. आणि इतकं सुंदर ते तुम्हाला माहीतच असेल, एवढं सुंदर ते विणकाम आणि हे चोचीने करून घेतात. माणसाला 2 हात असून सुद्धा एवढं अवघड हे नक्षीकाम तो 2 हात असून सुद्धा करू शकत नाही. ते हे पक्षी आपल्या चोचीने आणि अगदी कमी कालावधीत तयार करतात. म्हणजे साधारण मला एवढी माहिती नाही, पण साधारण ते मला वाटत नाही 8-10 दिवसामध्येच ते तयार करतात. आणि त्यांची स्टेज बघा, सुरुवातीला ते फांदीला घट्ट बांधतात तो खोपा, आणि तो तसंच खाली 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 येत त्याचा जो दरवाजा आहे म्हणाल, किंवा त्याचा आतमध्ये जाण्याचा प्रवेश करण्याचं ते खालून असतं, जेणेकरून दुसऱ्या कुठल्या प्राण्यांचे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचा काही तिला त्रास होऊ नये. एवढं सुंदर. आणि काही अर्धवट अवस्थेत आहेत, काही पूर्ण झालेल्या अवस्थेत आहेत. सहज या बोरीच्या झाडावर लक्ष गेलं आणि बहिणाबाई चौधरींचं ते कविता आठवली आणि 2 ओळी गायल्या. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खूप सुंदर, छान. निसर्गातल्या अशा अद्भुत गोष्टी टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भरभरून दाद द्या. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी.